तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज श्रावणचा पहिला सोमवार आहे. आज आपण चाललेलो गोरक्षनाथाला. आता वाजलेले 4 वाजलेत. तर 4 वाजता आपण पाय चाललेलो गोरक्षनाथाला. तर कंटिन्यू करा ब्लॉग. यश मी चाललेलो आहे गावात. 4-5 मुलं आहे. आपला करंडेचा सार्थक करंडे पण आहे, म्हणजे मोहितचा भाऊ. त्याला तुम्ही ओळखता का नाही मला नाही माहिती. तर आम्ही निघलोय. कुठून चाललोय रे आपण? मधल्या वाटाने चाललोय. कुठून तरी चाललोय. तर कुठून? काटवाजून चाललोय. तर कंटिन्यू करा ब्लॉग. अंधार आहे त्याच्यामुळे एवढं काही दिसणार नाही. जेवढं दाखवतो तेवढं दाखवतो मी. चला. तर मित्रांनो, लय दमलेलो आहे आता आम्ही. होता म्हणतोय चतकुर बाग चढलोय. 250 ग्रॅम म्हणजे डोंगर चढलोय फक्त आम्ही. हो नो, खूप खतरनाक हाल होत आहेत. तर बघू पुढे काय होतंय. तो यश तर खालीच थांबलाय. डर गया हो. वातावरण नाही बघा. तू डर गया चढ़ने के लिए. हाँ वो तो ब्लॉग में नहीं बोल सकते अपन. हो मित्रांनो, ओ भाई साहब, मेरे को लग रहा है मैं नहीं बचूंगा आज. मला वाटतं मी नाही वाचत. हो इकडे काय नका फोकस व्हिडिओ घेऊ आपण. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही सर्वजणांनी पाणी घेतलेले, म्हणजे माझ्यासोबत जेवढे होते तेवढे, आणि बाहेरून पण, म्हणजे बाहेरच्या गावांनी पण खूप जण आलेले. तर आता आम्ही एक जण पाणी घालतोय. तर आमचे सर्वजण म्हणजे सोबत आलेले वेगवेगळे झाले. यश आणि मी सोबत आहे. तर यश पाणी घालतो, याच्यानंतर मी पाणी घालणार आहे. आणि बघू शकता पाठी, म्हणजे आता वाजले असतील माझ्या मते 5-5:30 ला पण किती गर्दी मंदिरात. कमीत कमी मित्रांनो 2 ते 2.5 ते 3 हजार माणसं असते. आणि लेडीज आणि मुली समजा 500 असतात. थोडी एवढी गर्दी होती पार्टी. तर मी तर आता कंटिन्यू करणार आहे. तर मित्रांनो, आता आमचं पाणी घालून झालेलं आहे. आता आम्ही चाललोय प्रसादासाठी खाली. तर माझा पहिला दिवस आहे. मी खूप दमलो होतो यातानी, म्हणजे चढताना. पण मंदिरात आल्यावर खूप चांगलं वाटलेलं नाही का. तर आता मी कंटिन्यू यायची कोशिश करणार आहे. तर हे बघू शकते आपले मित्र आहेत करंड्याचे, आपले यश रोकडे. तर मित्रांनो, बघू शकता मंदिराचं नाही का. आता 6 वाजलेले मित्रांनो, 6 वाजले. त्याच्यामुळे आम्हाला घरी निघायचं होतं. तर आम्ही आमच्या, म्हणजे जिकडून आम्हाला ज्या साईडने आम्ही आलो होतो त्या साईडने परत निघलेलो आहे. तर यश पाणी घालत होता. तर मी आता रोज येण्याची कोशिश करणार आहे. ब्लॉग तर नाही सोडणार, पण रोज येणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही निघलेलो आहे मंदिरातून खाली आमच्या घराकडे जाण्यासाठी. तर आमच्या घराकडे जाताना फुल जंगल आहे. तर याताने मला व्हिडिओ काढताना आला, कारण इतका अंधार होता आणि आम्हाला स्पीड मध्ये यायचं होतं नाही का. वरती मंदिरात पण फुल गर्दी असते नाही का. त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही काढला जास्त. बघा इथं खुर्ची बसायला यश भाऊ बसलाय. तर आता निघालोय आम्ही घरी. मला पण लवकर काम आहे घरी. तर आता हे बघा पूर्ण नाही का जंगल आहे. रात्री तुम्हाला शूट नाही घेता आला, कारण की अंधारात काही दिसलंच नसतं. आता मी चालणार आहे, एका टॉर्च लावणार आहे, एका व्हिडिओ काढणार आहे. म्हणजे पार्टी किती वाजता? 5 वाजता. 5 ला नाही, 4:30ला. दम तर लय लागला होता. दम नव्हता लागला असं थोडी. पहिल्या दिवशी दम लागतो, लय दम लागला. 4 वेळा बसलो मी मॅक्झिमम. खरं 4 वेळा बसलो. इथून तिथून नाही, 4 वेळा बसलो मित्रांनो मी. तर आता गप ना, एवढं खरं नको बोलू. तर 4 वेळा बसलो मी. तर आता मी ना रोज यायची कोशिश करणार आहे. बघू नाही येणार आहे मी येणार आहे. अरे मित्रांनो, काय होतं की जेव्हा आपण चढतोय ना वरती डोंगराच्या, चढताना खूप हाल होतात नाही का. पाय दुखतात, कानातून धूर निघतो गरम गरम, आणि वरून जे हँड, म्हणजे जे शोल्डर आहेत ते पण दुखतात, पोटऱ्या पण दुखतात, सगळं काही दुखतं शरीराचं. आणि मला तर म्हणजे वाटण्या नाही का, ओकलो मी थोडस नाही का. काल रात्री थोडं जास्त खाल्लं होतं, मळमळ झाली नाही का मला. तर रोड चुकायचं हो. तर
मी रोज यायची कोशिश करणार आहे. रोज तर ब्लॉग नाही टाकणार. सोमवार टू सोमवार आपला गोरक्षनाथचा ब्लॉग राहणार आहे. 3-4 सोमवार आहेत श्रावण मध्ये. तर 4 सोमवारचे 4 आपले ब्लॉग येणार आहे. तर आमच्या गावातून 20 ते 25 जण असतात माझ्या मते. 100 मला तर माझ्या ओळखी सगळे नवीन पोर आहेत. तर मी पण नवीनच आहे. म्हणजे माझ्या ओळखीचे तरी मला 25 दिसली. यस बोलतोय 100 होते. माझी काय एवढी ओळख नाहीये. मला तेवढे 25-30 दिसले. तर आता चाललोय आम्ही घरी. थोडीशी खिचडी खाल्ली नाही का वरती. खिचडी म्हणजे सॉरी प्रसाद खाल्ला नाही का, म्हणजे प्रसाद घेतला थोडासा आणि निघालोय घराकडे. तर हे बघू शकता, हे पलीकडे आपले घर आहेत नाही का, आपले म्हणजे माझं घर आणि याचं यश भाऊचं घर. ठीक आहे. तर अजून आता तुम्हाला खालचा प्रवास दाखवतो. तर ठीक आहे, कंटिन्यू करा ब्लॉग. आता तुम्हाला येताना नाही दाखवू शकलो आम्ही कोणत्या रोडने आलोय. तर आम्ही जाताना दाखवतो मी कोणत्या रोडने आलोय किंवा गाडी कुठे लावली. तर आज तांब्या यश भाऊचं घरून आणला होता नाही का, मी विसरलो होतो. तर उद्या मी तांब्या घेऊन येणार आणि वरतीच ठेवणार डोंगराच्या. कारण की मी सॉरी पूर्ण श्रावण येणार मी पाय. ठीक आहे, कंटिन्यू करा ब्लॉग. बघा यश काय म्हणतोय. कुठे रोड इकडून इथं मुलं बसले होते बघा इथं. तर इथं येऊस तर मित्रांनो काहीच वाटलं नाही मला. सॉरी, इथं येऊस तर भरपूर काय वाटलं नाही का. फुल दमलो. इथं येऊस तर आहे ना मी 4 वेळा बसलो मॅक्झिमम. 4 वेळा बसलो. इथून एकदा पण नाही बसलो. मग इथून मी बसलोच नाही. इथून हे बघा, इथून जे मी स्टार्ट केलं तर तिथून मी दमलो नाही अजिबात नाही का. नॉर्मल रोड आहे, प्लेन. आणि हे दिसतंय का तुम्हाला, हे इकडं हे इथून पूर्ण जंगल दिसतंय ना. ह्या जंगलातून आलोय आम्ही. ते तिकडं रोड दिसतोय बघा. ते पोरं चाललेत बघा तिकडं. ते बघा ते पोरं चाललेत तिथं. त्या मंदिरामध्ये जायचंय आता आम्हाला. तर हा असा प्रवास झाला आमचा. आणि हे बघा रोड कसा आहे, पूर्ण नाही का रस्सी बांधलेली चढण्यासाठी. तर रस्सी पण तुम्हाला दाखवतो. तर कंटिन्यू करा ब्लॉग. जर का गावातले असतात तर कमेंट करा. आणि मुलं कोण कोण आली मी नाही दाखवू शकलो, कारण की कसं आहे दाखवतो पुढच्या ब्लॉग मध्ये, पुढच्या सोमवारी. मुलं कोण सगळे मुलं ओळखीचे गावातले. तर कंटिन्यू करा ब्लॉग. चला यश. हे बघा ही रस्सी तुम्हाला म्हणलं होतं नाही का, हा सगळ्यात खतरनाक रोड आहे. हा सगळ्यात खतरनाक जाण्यासाठी ही रस्सी लाव बांधलेली इथं गावकऱ्यांनी. तर ही रस्सी नाही का. तर आता मी पण रस्सीला धरून चाललोय. तर तुम्ही पण आला तर रस्सीला धरूनच या, कारण की आपली जिम्मेदारी आपली बघा. म्हणजे आपण आपल्याला सेफली हे करा नाही का. ते हे बघा ही रस्सी आहे. आणि ते बघा मुलं आमच्या सोबत आले होते ना, ते बघा ते मंदिरापाशी गेले. पण माझी गाडी तिथे आहे. हे बघा रस्सी. आणि हा बघा गज, बघितलं गज आहे. ठीक आहे, ओके बाय. तर अजून पुढे दाखवतो मला रस्ता. तर मित्रांनो फायनली आम्ही खाली आलोय. यशचा शब्द मारला फायनली. यश भाऊ वरती बोलला होता एका जणाला. फायनली आमचा प्रवास कम्प्लीट झाला असं बोलला होता. आमच्या करंड्याचा एक माणूस बोलला, अरे भाऊ दादा वरती जायचंय. त्याला ट्रोल केला यशला. ते जाऊन ते विषय वेगळा आहे. तर हे बघू शकता आम्ही एवढं डोंगर चढलोय. तर तुम्हाला कॅमेरा एवढं बरोबर दिसणार नाही का, म्हणून की कॅमेऱ्याचा आणि डोळ्याचा फरक लय वेगळा असतो. तर एवढा खतरनाक डोंगर आहे ना मित्रांनो, इथून एवढा डेंजर दिसतोय. तर मला नाही वाटत मी डोंगर चढलो असेल, पण मी चढलोय. मलाच नाही माहिती कसा डोंगर बघा तुम्ही. तुम्हाला नसन दिसत बरोबर, पण ते मला कसं दिसतंय, कारण की कॅमेऱ्यात आणि डोळ्यात लय फरक आहे. तर आता आम्ही चाललोय. ते यश बघा मला सोडून चालला. तर त्या मला जा तू हम निकालेंगे ब्लॉग आम्हाला. तर आता मी गाडी कुठे लावली हे दाखवतो. आणि माझा तिथे ब्लॉग संपेल असं वाटतं मला. आणि मी रोज येणार आहे. हे बघा इकडं वावर कसं वातावरण आहे. आता वाजले 6:30. आणि मित्रांनो तुम्हाला खरं सांगायचं तर माझी झोप पण झाली नव्हती. काल नगरमध्ये हे होतं ना, आपलं मूर्ती स्थापन होणार होती बाबासाहेब आंबेडकर यांची. तर आपण तिथे लाईव्ह करायला गेलो होतो. तर तिथे लाईव्हला पण भरपूर सपोर्ट भेटला मला. यायला मला 12, 12:30, 1 झाला होता. 1 वाजला होता माझ्या मध्ये. मला 12:30, 1 झाला होता नाही का. आल्यावर जेवलो पण नाही घरी, मी उपवास लागला होता मला. त्यामुळे मग अजून भूक लागली. आणि मोबाईल पण चार्ज नव्हता. सकाळी उठून मोबाईल चार्ज केला. ठीक आहे चला आता. ते बघा तिकडं मंदिर. त्या मंदिरात गाड्या नाही का त्या समोरच्या. कसं काय वाटतं यश? अहो एक नंबर ना. उद्या फक्त पवन भैयाच्या ना मी येणारच आहे उद्या. चल तर ठीक आहे मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इथं भरपूर गाड्या आल्या, तुम्हाला गाड्या दाखवतो. नाही मंदिरापाशी आम्ही गाडी लावली होती माझी. तर आपला ब्लॉग इथे संपतोय. आणि हे बघा एवढ्या गाड्या लागलेल्या इथं नाही का. तरी यातल्या निम्म्या गाड्या गेल्यात घरी नाही का, म्हणजे ज्यांच्याकडे गाया वगैरे आहेत ते घरी गेलेत.
तर भरपूर जण अजून पण काही जण चढतायत, काही जण म्हणजे लेट गेले ते चढतायत, काही जण खाली येत आहेत. यश मी आलोय तर तिथं माझी गाडी आहे, चावी देतो, थांब 2 मिनिटं. निम्म्या गाड्या गेल्यात. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी आता रोज जाणार आहे, रोज ब्लॉग तर नाही टाकणार, पण सोमवार टू सोमवार म्हणजे 4 सोमवार माझे 4 ब्लॉग पडते. तर धन्यवाद कंटिन्यू ब्लॉग केल्याबद्दल आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जायचं घरी यश? मग हा चला ना, दमला का? राहायचं होतं आज आम्हाला इथं, पण काय पवनला काम आहे घरी. हा, तुला तसं कामच नाही.